अनेक विषयांवर, खास करून करोना संदर्भात जी स्थिती निर्माण झाली आहे त्याच्यावरती आपण त्यांच्याशी चर्चा करतोय. आणि जी माहिती आपल्याला खरोखर माहीत नव्हती, जसं मगाशी म्हणालो की जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून सुद्धा अनेकदा ही माहिती आम्हाला समजली नाही, ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याला दिली. हे कौतुकास्पद आहे. आपण परत चर्चेला सुरुवात करू. उद्धवजी, जसं आपण मगाशी किंवा आधीच्या भागात सांगितलं की राज्याची अर्थव्यवस्था ही तितकीशी चांगली नाही, पण हे अर्थव्यवस्थेचं संकट जे आहे हे फक्त आपल्या राज्यापुरतं नाहीये, हे देशावरचं संकट आहे, जगावरती, आणि प्रामुख्यानं जगावरचं. अनेक देश तर असे आहेत की तिथे भूकबळी उपासमार होईल अशा प्रकारची अर्थव्यवस्था तिकडे निर्माण झालेली आहे. तरीही महाराष्ट्र एक असं राज्य आहे हे आर्थिकदृष्ट्या, औद्योगिकदृष्ट्या देशात सतत पहिल्या क्रमांकावर राहिलं. कोट्यावधी लोकांना देशातला रोजगार देणारं हे राज्य आहे. जर ह्या राज्याचीच अर्थव्यवस्था अशा प्रकारे डळमळीत झाली तर देश डळमळीत होईल. मी एक सांगतो तुम्हाला, दोन महत्वाचे मुद्दे आहेत. मगाशी ज्याचा मी उल्लेख केला की माननीय पंतप्रधान मध्ये मध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशातल्या सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतात. त्यातल्या पहिल्या किंवा दुसऱ्या संवादात त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही कोणीही अशी एखादी योजना जाहीर करू नका की जिच्यामुळे भविष्यात आपल्याला अडचण निर्माण होईल. बरं. सवंग लोकप्रियतेच्या अट्टहासापायी उगाच काहीतरी सूट हे दिलं ते दिलं असं जाहीर करू नका, कारण जशी तुमची परिस्थिती आहे तशीच आमची पण आहे, म्हणजे केंद्राची पण आहे. हे सत्यच आहे की जागतिक अडचण आहे. पण या सर्व काळामध्ये मी जे तुम्हाला सांगितलं की आपण सर्व मिळून प्रयत्न तर करतो आहोत. गेल्या महिन्यामध्ये विविध म्हणजे जागतिक दर्जाच्या ज्या काही मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्यासोबत आपण MOU जे काही सह्या केलेल्या आहेत त्याच्यात किमान 16,000 कोटीची गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये येते. म्हणजे ह्या सगळं रिव्हर्स गिअर टाकलं गेलेलं आहे आणि त्या रिव्हर्स गिअरमध्ये ही गुंतवणूक आपल्याकडे येते. तर असं काही नाही की सगळं काही संपलेलं आहे किंवा सगळं काही संपणार आहे. हा काळ आहे, हा आणीबाणीचा आहे, अटीतटीचा आहे, तो काढणं आपल्याला फार गरजेचं आहे. त्याच्यात एकमेकांना सावरणं हे फार महत्वाचं आहे. उद्योगधंदे हे पुन्हा सुरू होणार आहेत आणि काही ठिकाणी तर आपण 50,000च्या आसपास तर राज्यामध्ये सुरू झालेले आहेत. विशेषतः आपण मुंबई आणि पुणा हा जो काही पट्टा आहे हा दाट लोकवस्तीचा असल्यामुळे इथे याचा प्रादुर्भाव हा मोठा आहे. याचं कारण लोकवस्ती आहे आणि लोकवस्ती आहे म्हणून प्रादुर्भाव आहे. इथे हा महत्वाचा औद्योगिक बेल्ट असल्यामुळे इथे थोडं आपण बंद किंवा लॉकडाऊन हा पाळतो आहोत. पण इतरत्र महाराष्ट्रात हा जेव्हा रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन अशी वर्गवारी होती त्यावेळेलाच आपण म्हणजे किमान मे महिन्याच्या मध्यावर किंवा शेवटाला असेल ऑरेंज म्हणजे तेव्हा काय होतं की एखाद्या जिल्ह्यात ठराविक भागातच केसेस आहेत, बाकी मोकळे आहे, तर आपण तिकडे त्यांना मुभा दिली. ग्रीन झोन मध्ये तर काहीच हरकत नाही, तिकडे उद्योगधंदे सुरू झालेले आहेत. आपण जशी आपली सरकारची कामं आहेत, रस्त्याची असतील, धरणाची असतील, कोस्टल रोडचं असेल, ग्रामीण भागात काय असेल, त्याच्यानंतर कापूस खरेदी असेल, दूध सुद्धा असेल, दुधासाठी सुद्धा आपण दूध खरेदी 31 तारखेपर्यंत करतो आहोत. मक्याची आहे, सगळ्याची आहे. ज्यांचं बियाणं बोगस निघालं त्यांना आपण नुकसान भरपाई मिळवून देतो आहोत. हे सगळं आपण करतोय. ह्याच्यात एक महत्वाचा मुद्दा असा म्हणजे आपण हातावर हात ठेवून गप्प नाही बसलेलो. साधारणतः 16,000 कोटीचे MOUs हे आपल्या राज्याने सह्या केलेले आहेत आणि MOU म्हटल्यानंतर ही प्राथमिक अवस्था असते. त्याच्यानंतर पुढची बोलणी आता सुरू आहेत आणि त्याही पलीकडे जाऊन आणखीन काही हजार कोटीचे MOU म्हणजे नवीन गुंतवणूक, नवीन पूर्णपणे. किती विश्वास ठेवतात? कारण या आधीच्या उद्योगमंत्री आपलेच होते, सांगतो काही हजार कोटीचे MOU केले होते पण त्यातली इन्व्हेस्टमेंट काही इथे नाही केली. ह्याचं कारण का की तुमचा उद्योगमंत्री एकटा असून चालत नाही, तुमचं सरकार. आणि त्या काळात जो मगाशी तुम्ही उल्लेख केला की हे सगळं चालू असताना नोटबंदी आली, अनिश्चितता, धोरणांची अनिश्चितता असेल तर गुंतवणूक येणार नाही. आता आपल्या राज्यामध्ये मी राज्यापुरतं म्हणेन की अनिश्चितता नाही. आपण अनेक काही गोष्टी, सुविधा ह्या केवळ सगळं काही आपलं गहाण टाकून करतोय अशातला भाग नाही, पण ज्या काही गोष्टी आपण करू शकतो आहोत, मग जमिनीसाठी सुद्धा त्याच्यामध्ये काही नियमांची एक सोपीकरण असेल, इज ऑफ डुईंग बिझनेस ज्याला म्हणतो, या सगळ्या गोष्टी आपण आणतो आहोत आता.
आणि हे बघितल्यानंतर मला पूर्ण विश्वास आहे की हे एमओयू केले ते पूर्ण अंमलात आणून देण्याची जबाबदारी ही सरकारची आहे. आणि सरकारने जे वातावरण तयार केलेले आणि करत आहे, जो विश्वास एक लागतो, त्यातून ही गुंतवणूक येईल नक्की. ही गुंतवणूक येत असताना साहजिकच आहे, मग आधी असलेले उद्योगधंदे आहेत त्यांना तर आपण गो हेड दिलेलं आहे, ते काम चालू करतायत. जिथे जिथे लॉकडाऊन नाही तिकडे दुर्दैवाने किंवा नाईलाजाने जिथे पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होते तिकडे मात्र पुन्हा आपल्याला बंद करण्याखेरीज तात्पुरता पर्याय नाहीये. तर असं समजण्याचं कारण नाही की सगळं काही संपलंय. मी अजिबात निराशावादी नाही, मी स्वतः निराशावादी नाही आणि मी निराशावादी कोणाला होऊ देणार नाही. आपल्या नेतृत्वाखाली सकारात्मक कार्य चाललेलं आहे, राज्याला ऊर्जा मिळते आहे, या सगळ्या गोष्टी लोकांनी स्वीकारलेल्या आहेत. बघा एक शब्द आहे संयम. आणि जो आपल्या बाबतीत काय वापरला जातो सांगतो. आता या शब्दाची सुद्धा गंमत आहे. एखादं अक्षर म्हणजे शिवसेना प्रमुख म्हणायचे की अक्षर जुळून शब्द बनतो आणि त्या शब्दाचे मंत्र होतात. आता शब्दाची ओवी पण होते आणि शब्दाची शिवी पण होते. आता जसं संयम आहे, या संयमातला स काढला तर काय होईल? यम होतो. मग काय पाहिजे तुम्ही ठरवा, संयम पाहिजे का यम पाहिजे? आपण संयम. त्याच्यामुळे तुम्ही कशाला आमंत्रण द्यायचं? संयम ठेवायचा का यम पाहिजे? उद्धव ठाकरे. मी हे नुसतं यमक नाही जुळवत आहे. उद्धव ठाकरे म्हणजे संयम हे समीकरण आहे या देशाच्या राजकारणात. माझ्यात आत्मविश्वास आहे, मी करून दाखवणार. होय, पण गेले 5 वर्ष जे सरकार होतं त्या सरकारमध्ये आपणही होता. उद्योग खातं सुद्धा आपल्याकडेच होतं. या काळामध्ये केंद्र असेल, राज्य असेल, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया. आणि त्यावेळेला सुद्धा सामन्याने माझ्या मुलाखती घेतलेल्या आहेत. होय, त्याच्यामुळे त्या सामन्याच्या मुलाखती वाचा. होय, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया, त्यानंतर एमओयू, असे कोणतेही एमओयू शेवटपर्यंत प्रत्यक्ष कृतीमध्ये हे अवलंबून राहतं त्या सरकारच्या धोरणावरती. म्हणजे नुसती उत्सवप्रियता असेल तर काही होणार नाही. मी जे तुम्हाला सांगितलं की आता जे आपले सगळे साथी सोबती महाविकास आघाडीचे सगळे सहकारी आहेत, मग पवार साहेब आहेत, अगदी काँग्रेसचं सुद्धा, किंबहुना सोनियाजी आहेत आणि त्यांची इथली काँग्रेसची लोक आहेत, या सगळ्यांना आता आपल्याला तिघा नाही, जे काही एक अनुभवातून शहाणपण आलेले आहे ते शहाणपण आपण आता आपल्या कामात दाखवतो आहोत. आणि आतापर्यंत मागे वळून बघताना आपल्याकडनं काय राहून गेलं किंवा एकूणच सरकार, मग मी तिकडे पक्षाची लेबल लावून सरकार बघत नाही. सरकार हे सरकार असतं. या सरकारकडनं काय राहिलं होतं, काय चांगलं झालं होतं, ह्याचा सगळा एक आढावा घेऊन आपण या गोष्टी करतो. आणि ही सुद्धा गोष्ट जी 16,000 कोटीची एमओयूची आहे, ही सुद्धा मी घरात बसून केलेली आहे. हो, आम्ही पाहिलं ते. हे सुद्धा घर बसल्याच केलेलं आहे. मी कुठेही भटकत गेलो नव्हतो की इकडे जा तिकडे जा तिकडे जा, काही नाहीये. आपली जी सिस्टीम आहे, पुन्हा सिस्टीम ही काम करते. सगळेजण, काही लोक त्यांच्या देशातून त्याच्यात सहभागी झाले होते. आपले काही लोक, मी घरात नव्हतो, देसाई साहेब आणि सगळे सहकारी मंत्रालयातून असते. त्यामध्ये चीनची गुंतवणूक किती आहे? आता ह्याच्यामध्ये एक सांगतो तुम्हाला, चीनच्या गुंतवणुकीबद्दल, चीनची गुंतवणूक किती पेक्षा असावी की नसावी, हा महत्वाचा भाग आहे. आणि हा प्रश्न मी ज्या वेळेला पंतप्रधानांनी चीनच्या समस्येबाबत एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली होती त्याच्यात विचारलेला होता की तुम्ही देशाचं एक धोरण ठरवा. आपल्याकडे काय होतं की पाकिस्तान बरोबर संबंध जरा ताणले गेले का मग पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान बरोबर कोणतेही संबंध नको, त्याच्याबरोबर खेळ नको, क्रीडा नको, हे नको ते नको. आणि जर ओसरलं सगळं, मग खेळ आणि राजकारण तुम्ही एकत्र आणू नका, कला आणि राजकारण एकत्र आणू नका, हे सगळी बौद्धिक आपण घ्यायची. पण ताणलं जातं तेव्हा आपली भूमिका खबरदार जरा टाच मारून अशी असते. मग तो खेळाडू पण नको, कलावंत पण नको, काही उद्योग नको. तसंच चीनच्या बाबतीत तुम्ही एकदा ठरवा, वस्तू तर सोडाच, पण उद्योगधंदे आपण आणायचे की नाही आणायचे हे देशाचं धोरण असलं पाहिजे. राष्ट्रभक्ती ही सगळ्या देशाची सारखी असली पाहिजे. माझी आहे, नसेल आपण ते होल्डवरती ठेवलेलं आहे, नको असेल द्या पाठवून. पण उद्या पुन्हा हिंदी चीनी भाई भाई करून तुम्ही जर का फिरवणार असाल सगळ्या चीनच्या पंतप्रधानांना, तर मग ही संधी घालवायची का? आणि घालवायची असेल तर मग एकदा दिशा ठरवा, आपण जाऊ पुढे. उद्धवजी, आपण जो मुख्यमंत्री नव्हता तेव्हाही काही प्रकल्पाच्या बाबतीमध्ये आपण स्वतः जातीनं लक्ष घातलं, विशेषतः कोस्टल रोड मुंबईतला. आता सध्याच्या या संपूर्ण संकट काळामध्ये किंवा आर्थिक व्यवस्था आपण जर पाहिली तर कोस्टल रोड होणार आहे की नाही? चालू आहे काम, जोरात चालू आहे. बरं, कोस्टल रोडचं काम कुठेही थांबलेलं नाही. कोस्टल रोडचं काम सुरू आहे. त्याच्यासाठी आपण पैशाचं सुद्धा नियोजन करून ठेवलेलं आहे आणि कोस्टल रोडचं काम सुरू आहे. त्यानंतर दुसरा विषय येतो बुलेट ट्रेनचा. बुलेट ट्रेनची गरज नाही असं आपण म्हणाला होता
श्री शरद पवार सुद्धा म्हणाले होते की बुलेट ट्रेनमध्ये आपल्या राज्याला फायदा नसून आपण आपल्या राज्याने याच्यात गुंतवणूक करणं बरोबर नाही. तरीही 60% जमीन संपादन महाराष्ट्रात झालंय आतापर्यंत. त्याच्यामुळे बुलेट ट्रेनचं नक्की भविष्य आहे. प्रत्येक गोष्टीला केवळ एकच बाजू नसते, अनेक बाजू असतात. ह्याच्यामध्ये आपण स्थानिक लोकांचा विचार करणं हा फार महत्वाचा आहे. राज्य म्हणून बुलेट ट्रेनची आवश्यकता राज्याला जर असेल तर ती मी म्हणेन माझ्या मुंबई नागपूरला जोडणारी बुलेट ट्रेन द्या, माझी राजधानी आणि उपराजधानी जोडणारी ट्रेन द्या, की जेणेकरून हा सुद्धा जो विदर्भाचा थोडासा एक त्यांच्या मनातल्या मनात कारण नसताना एक दुरावा निर्माण करून दिला जाण्याचा प्रयत्न केला जातो, तो दुरावा नष्ट होईल. जसा समृद्धी महामार्ग होतो, ज्याला आता शिवसेना प्रमुखांचं नाव दिलेलं आहे, तसंच मुंबई नागपूर जोडणारा मला बुलेट ट्रेन द्या, मला आनंद होईल. सुरत मुंबई ज्याचा आता काही उपयोग नाहीये, ज्याची आता काही आवश्यकता नाहीये. पण हे करत असताना जमीन भूसंपादन करते वेळी जिथे विरोध झालेला आहे, ज्यांचा विरोध आहे त्यांच्या मागे शिवसेना पक्ष म्हणून ठाम उभी आहे. सरकार म्हणून तर जे काही करायचं तो निर्णय आपण घेऊच, पण ज्यांचा विरोध आहे त्यांच्या पाठी शिवसेना आहे. आता काही जणांनी जर का स्वतःहून जमीन दिली असेल, बुलेट ट्रेन होणार की नाही, कारण शेवटी राज्य सरकारची गुंतवणूक आहे. सांगतो ना मी. आता जिथे पहिला मी जमिनीचा विषय घेतो. ज्यांनी स्वतःहून जमीन दिली असेल त्यांनी तो सगळा कारभार झाला असेल. ज्यांचा विरोध आहे म्हणून मी म्हटलं की पहिलं ग्रामीण किंवा तळागाळातल्या लोकांचं, जसं नाणारचा विषय आहे, नाणार सुद्धा सरकारने केलाच होता की करार, पण तो जनतेने हाणून पाडला. आम्ही शिवसेना म्हणून जनतेच्या सोबत उभे राहिलो. आता सरकार म्हणून मला काय, जर का सगळ्यांना मान्य असेल करू करार, पण जेव्हा हा अंतिम टप्प्यामध्ये आता आपण हे मधले 2-3 महिने आपले ह्याच्यात सगळे कोरोनामध्ये गेले, त्याच्यामुळे सगळे विषय हे मागे पडले, हे सगळे मागे पडले. त्याच्यामध्ये बुलेट ट्रेन जरी असलं तरी त्या बुलेट ट्रेनचा विषयच बॅकसीटला गेला आणि तो विषय म्हणजे कोणी त्याच्याबद्दल काही विचारपूस पण केली नाही आणि त्याच्याबद्दल काही चर्चा पण झालेली नाहीये. आता ह्याच्यावरती सुद्धा सरकार म्हणून निर्णय घेताना, शेवटी सरकार हे सरकार असतं आणि सरकार म्हणून निर्णय घेताना माझं काम असं आहे की माझी भूमिका ही व्यक्तिगत असू शकते, जी जनतेच्या सोबत राहण्याची आहे, पण राज्याच्या हिताचा जेव्हा विषय असेल की ह्याच्यात हित आहे का अहित आहे, तेव्हा माझं मत आहे की सगळ्यांना थोडं एकत्र बोलून आपल्याला निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. विरोधी पक्षामध्ये आपण असताना सरकारनं 250-300 कोटी रुपये का द्यावे असा प्रश्न आपण सगळ्यांनी उपस्थित केला. तो माझा मुद्दा आजही कायम आहे. पण आता सरकार म्हणून आम्ही असताना हा काची सोडवणूक करण्याची गरज आहे. काला काही कारण आहेत का, खरंच ह्यातनं काही फायदा होणार आहे का, दाखवा आम्हाला कुठे फायदा आहे, काय होणार आहे फायदा, किती मुंबईतनं आणि सुरतमधनं ये जा होणार आहे, किती आर्थिक घडामोड होणार आहे, काय होणार आहे, हे सरकार म्हणून मला माहिती मिळू द्या. जर पटली जनतेसमोर ठेवतो, पण नसेल तर कदाचित मी असं म्हणेन की एखादी भूमिका मी एकतर्फी घेतली असेल तर ती आत्ता योग्य नाहीये. आत्ता मला अयोग्य वाटलं तर तो मी रद्द करेन. बर, आपली महाविकास आघाडी काय म्हणते? व्यवस्थित आहे. मध्ये मध्ये कुरकुर नाही, असं काय नाही. एक गोष्ट स्वीकारली पाहिजे, नक्कीच स्वीकारली पाहिजे आणि ती मी स्वीकारतो की गेल्या 2-3 महिन्यामध्ये फेस टू फेस या गाठीभेटी अवघड झालेत. कारण आज सुद्धा मी येताना वाचलं, अजून एका मंत्र्याला कोरोनाची लागण झालेली आहे. बरोबर आहे. अद्यापपर्यंत 2-3 मंत्री म्हणजे जितेंद्र असेल, अशोकराव असतील, हे धनंजय आहे, हे आजारी पडून सुदैवाने बरे झालेले. जितेंद्र तर फारच जरा गंभीर हे होता. तर अशा ह्याच्यामध्ये ह्या भेटीगाठी थोड्याशा अवघड झालेल्या आहेत. त्याच्यामुळे फोनवरून गाठीभेटी होणं किंबहुना व्हिडिओच्या माध्यमातून होणं, ह्या थोड्याफार फरकाने सुरू असतात. पण जिथे ते आवश्यकता लागेल, आता म्हणून आपण कॅबिनेट सुद्धा जी करतो ती कॅबिनेट थोडी विस्तारलेली आहे. म्हणजे काही मंत्री हे त्यांच्या कार्यालयात किंवा तिकडे बसतात, जिथे असतील तिकडे, मी माझ्या इकडे बसतो, मंत्रालयात काही जण बसतात, अशी सगळी जरा पसरून ती कॅबिनेट घ्यावी लागते. कारण एका ठिकाणी पुन्हा मी तेच सांगेन की जनतेला आम्ही कायदे सांगायचे आणि स्वतःच नियम तोडायचे, हे बरोबर नाहीये. तर त्याच्यामुळे ह्या काही थोड्याशा गाठीभेटी. काही मंत्र्यांचा असा आक्षेप आहे आणि तो प्रसिद्धी माध्यमात सुद्धा आलेला आहे की मंत्रालयाचं सचिवालय झालंय मधल्या काळामध्ये. उपस्थितीच नाहीये तिकडे कोणाची. सचिवालय म्हणजे जसं सचिवालयाचं नंतर मंत्रालय का झालं, कारण हे राज्य नोकरशाही चालवत नाही, तर मंत्री चालवतात, लोक नियुक्त सरकार चालवतं. हे चित्र गेल्या 6 महिन्यात बदलल्याचा जो आक्षेप सातत्यानं. म्हणजे काय झाले? म्हणजे सचिवांच्या ताब्यात नोकरशाहीच्या ताब्यात राज्य गेले. म्हणजे काय झाले असं साधारण काही म्हणजे काय झाले?
की नोकरशाही राज्य चालवताना म्हणजे काय करते? मंत्र्यांचं ऐकलं जात नाही. म्हणजे काय होते? मंत्र्यांचंच ऐकलं जात नाही. नाही. म्हणजे मग जर का तसं असेल तर धारावीचं कौतुक, राज्याचं कौतुक, सर्वोत्तम मुख्यमंत्री, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या नोकरशाहीने पटून केलेल्या गोष्टी आहेत का? निर्णय घेण्याचा अधिकार आपला आहे, अंमलबजावणी करून त्यांच्याकडून घ्यायची असते. ज्या यंत्रणेची घडी आहे ही घडी शेवटी यंत्रणा, हे आपण योग्य बोलताय. ही यंत्रणा राबवण्याची हिंमत तुमच्यात पाहिजे. तुम्ही जर का प्रत्येक ठिकाणी ऑर्डरही तुम्हीच देणार आणि कामही तुम्हीच करायचं तर हे काय गव्हर्नमेंट असू शकत नाही. म्हणजे जसं नागपूरचं प्रकरण सगळ्यांसमोर आहे की तिथे जे महापालिका आयुक्त आहेत तुकाराम मुंडे आणि तिकडलं लोकनियुक्त महानगरपालिका किंवा नितीन गडकरी स्वतः केंद्रीय मंत्री, आता ह्याच्यामध्ये हा फार मोठा वाद अख्ख्या महाराष्ट्रात बरोबर सुरू आहे. आहे. मग माझं काय म्हणणं आहे, तुम्ही एकतर मग यंत्रणा केराच्या टोपलीत फेकून द्या. मंत्रालय का सचिवालय, सचिव पद्धतच बंद करून टाका. पिन टू पियानो ज्याला म्हणतात ना, A to Z गोष्ट, म्हणजे ऑर्डर पण तुम्हीच काढायची, कामं पण तुम्हीच करायची, मदतीचं वाटप सगळं तुम्हीच करायची. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही तुकाराम मुंड्यांच्या मागे उभे आहात की महानगरपालिका जे तुकाराम मुंड्यांच्या मागे लागली आहे तिकडे हात धुवून त्यांच्या मागे आहात? तुमचं मत काय, कोणाचं बरोबर आहे? मला असं वाटतं की तुकाराम मुंडे आल्यापासून तिथे शिस्त लागलेली आहे. मग मी कोणाच्या मागे उभं राहायला पाहिजे? शिस्तीच्या मागे उभं राहायला पाहिजे. तसंच आहे. एखादा अधिकारी कठोर असू शकतो, कडक असू शकतो, पण त्याचा तुम्ही त्या कठोरपणाचा लोकांच्या हितासाठी उपयोग करून घेत असाल. एक गोष्ट अशी आहे की त्यावेळी त्यांनी जे काही कायदे किंवा काही नियम कडकपणाने अंमलात आणवले हे काही जणांना परवडत नसतील. तिथे आता इलेक्शनचा जमाना नाहीये. आधी जर मतदार वाचले तर मतदान होणार आहे आणि त्याच्यात जर का तुकाराम मुंडेंनी एखादी गोष्ट कडकपणाने अंमलात आणली तर अशा अधिकाऱ्याच्या पाठी उभं राहायला पाहिजे. बर, आतताईपणा कोणीच करू नये. पण जर का चांगली शिस्त लावली जात असेल आणि जनतेचं हित, शेवटी जनता सुद्धा आता उघड्या डोळ्याने बघत असते. तोंडावरती मास्क असेल पण डोळे उघडे आहेत जनतेचे उघडेच डोळे. म्हणून मी मागे सुद्धा म्हटलं होतं की हा महाराष्ट्र आहे, धृतराष्ट्र त्याचं झालेलं नाही आणि होऊ शकत नाही. आघाडीचं सरकार चालवताना मर्यादा असतात असं मनमोहन सिंग नेहमी म्हणायचे. अटल बिहारी वाजपेयी सुद्धा असंच म्हणत होते. अनेक पक्ष एकत्र असतात, प्रत्येकाची भूमिका वेगळ्या असतात. मनमोहन सिंग सुद्धा एकदा रागाने म्हणाले होते की मी काही निर्णय घेऊ शकत नाही, हे आघाडीचं सरकार आहे, मर्यादा असतात. आपलंही तसं मत आहे का? मनमोहन सिंग यांना प्रशासनाचा अनुभव होता. बरं, त्याच्यामुळे त्यांना मर्यादेचं एक भान होतं. मला प्रशासनाचा अनुभव नाही, त्याच्यामुळे मला मर्यादेचं भान नाही. बरं, हे 3 चाकी सरकार आहे असं म्हणतात, रिक्षा असं विरोधी पक्ष म्हणतात. पण ते गरीबाचं